आपण पाहतो अतिशय दर्जेदार क्रीडा स्पर्धा सडवली ट्रॉफी यंदाचे हे पहिलं पर्व सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। अतिशय देखणं आयोजन सुसज्ज क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते आणि या देखण्या क्रीडांगणावरती ही स्पर्धा रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते। आपल्या सोबत जीटीसी लाईव्ह देखील आपल्याला पाहायला मिळते। ग्रामीण टेनिस क्रिकेट जिथे पहा अतिशय सुरेख क्वालिटी आणि क्लिअरिटी त्यांच्या माध्यमातून दिली जाते। ही ग्रँड एंट्री बॅट्समनची सध्या फटकांच्या आतषबाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। हे दोन आमच्या ऑफिशियल अंपायर्स त्यानंतर बॅटिंग करणाऱ्या टीमचे हे ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळते। हा चषक खऱ्या अर्थाने जर का आपण बघितलं तर मानाचा चषक आपल्याला पाहायला मिळतोय सडवली या गावाचा। आणि पहा आज संपूर्ण पोलादपूर तालुका या स्पर्धेच्या अनुषंगाने एकत्रित आला। औचित्य आहे सडवली ट्रॉफी 2025। दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध लढताना आपल्याला पाहायला मिळतात। एका साइडला JSKCC मोरगिरी आणि त्यांच्या अगेन्स्ट अंकित भाऊ 11 उंबरकोंड पार्टेकोंड असा सामना आपल्याला पाहायला मिळतो जिथे टॉस जिंकला। दोन्ही टीमचे 12 मॅन कंपल्सरी कमेंट्री बॉक्स मध्ये येणं अनिवार्य आहे। लक्ष द्या पहिला बॉल पडण्या अगोदर दोन्ही टीमचे 12 मॅन जर कमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित नाही राहिले तर त्यावरती आयोजक योग्य तो निर्णय घेतील। आणि लक्ष द्या आमच्या ऑफिशियल अंपायर्स त्यांनी टाइम देखील सेट केलेला आहे। प्रत्येक इनिंग साठी खरं तर आम्ही सुरुवातीच्या 3 षटकांसाठी 15 मिनिटं दिलेली आहेत। 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटके कंपल्सरी हाताळावी लागतील। जर आपण 16व्या मिनिटाला जर चौथं षटक चालू केलं तर एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेऊन तुम्हाला ती मॅच कव्हर करावी लागेल। काही महत्त्वाचे नियम आहेत आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय। या सामन्याला आता सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते KDMC हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं। सावळाराम क्रीडा संकुल या क्रीडांगणावरती सध्या ही स्पर्धा रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते। चला जास्त प्रकारचा आता वेळ घेऊ नका सामन्याला होतीये सुरुवात। पहिला बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज देखील इथून मात्र तयार होतोय। आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्रायकिंगला फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय निखिल। पहिला बॉल ओव्हर द विकेट ने गोलंदाज तयार होतोय। ओ पहिलाच बॉल फिल्डर आहेत खूप चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते। या बॉल वरती कोणत्या प्रकारची रन्स धावून घेतली नाही अर्थातच डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो। पहिला निर्धाव बॉल या पहिल्या सत्राचा आपल्याला बघायला मिळाला। गोलंदाज पुन्हा एकदा निघाला। यावेळेला पहा वेग इतका होता की या वेगाचं प्रतिउत्तर बॅटर देऊ शकला नाहीये। डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो। चांगली बॉलिंग अक्षता सुरुवातीची 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कंपल्सरी 3 षटके हाताळायचे। जर आपण 16व्या मिनिटाला चौथं षटक चालू केलं तर एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेऊन तुम्हाला ही मॅच कव्हर करावी लागेल। यावेळेला पहा फिल्डर आहे चांगली फिल्डिंग झाली। एक धाव तर कंप्लीट केली जाते आणि आता एका धावेच्या मदतीने धावांचा श्री गणेशा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। एक धाव जरूर टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाते। यावेळेला देखील समोरच्या दिशेला फटका अप्रतिम बॉल आणि फिल्डरची शर्यत तिथे पहा फिल्डरनं मारली बाजी। काय फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते। या बॉल वरती तब्बल धावा कंप्लीट केल्या तर म्हणजे अर्थातच 2 धावा इथून माझा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात। पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे। सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफ रिझर्व मध्ये एक खेळाडू त्यांनी तैनात ठेवला। असं सजलेलं क्षेत्ररक्षण फिल्डिंग करणाऱ्या टीमचं आपल्याला बघायला मिळतं। यावेळेला बिग हिट गॅप शोधलाय त्या रिझर्व मध्ये फिल्डर नाहीयेत। बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार। रन्स आता किती येणार याकडे पंचांचं लक्ष आणि इट्स मॅक्सिमम षटकार ठोक डीजे।
थँक्यू. षटकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्डवरती झपाट्याने बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 9 धावा धावफलकावरती. या षटकात शेवटचा बॉल हाताळण्यासाठी बॉल तयार होतो आहे. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत खेळला, फिल्डर आहेत, खूप चांगला झेल पकडला आणि षटकाराचं प्रत्युत्तर आता विकेट न दिलंय, बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा. फर्स्ट विकेट टू गॉन. 9व्या आकड्यावरती पहिला झटका. ओव्हर नंबर 1 चा आता खेळ संपलाय. 1 गड्याच्या मोबदल्यात धावफलकावरती धावा 9. ओव्हर नंबर 2 ला आता सुरुवात होती. लक्ष द्या, फक्त 15 मिनिटं तुम्हाला दिलेली आहेत 3 षटकांसाठी. जर आपण 15 मिनिटांपेक्षा जास्त जर 3 षटक सुरुवातीच्या हाताळण्यासाठी वेळ घेतला तर डेथ ओव्हर मध्ये खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल. यावेळेचा हा बॉल पंचांचे दोन्ही हात समांतर आपल्याला पाहायला मिळतात आणि पंच इथे कळवतात की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जातात. ओव्हर नंबर 2 ला खरं तर आता सुरुवात झाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आणि 1 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. पाहूया आता या ओव्हरमध्ये किती धावा जमवल्या जातील. यावेळेला देखील वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या रुद्र यांना गोलंदाजी मार्क वरती आणलं जातं आणि इथे पहा जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल खरं तर रुद्र यांचा वाईट बॉल होता, परंतु तदनंतर योग्य टप्पा त्यांनी निवडला आणि इथे पहा योग्य टप्प्यावरती त्यांनी गोलंदाजी केली आहे. डॉट बॉल. बॉल तयार होतोय. यावेळीचा हा बॉल वेट अँड वॉच ची भूमिका वापरली आणि बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स मॅक्झिमम 6 धावा. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. पुढचा बॉल. यावेळेला देखील कमबॅक होईल का? इथे पहा विकेट किपर भरपूर वेगाने बॉलच्या मागे धावला होता, परंतु थोडंसं अपयश त्यांच्या वाट्याला आलं आणि इथे पहा एक धाव आता कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतात. 17 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. यावेळेला देखील हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला जरूर, परंतु तिथे पहा मिनी हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवरती सुद्धा फक्त एकच धाव त्या टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाते. जरूर मोठे फटके येतात, परंतु मोठे फटके येत असताना कुठेतरी सिंगल डबल न देखील धावा येणे गरजेचं असताना त्या धावा आता धावफलकावरती जोडल्या जातात. चांगली बॅटिंग. बॉल पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेचा हा बॉल ऑफसाईडला फटका जरूर त्यांना खेचायचा होता, परंतु गोलंदाजाने लाईन मागे खेचली आणि इथे पहा डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. रुद्र यांनी आता कमबॅक केला. मोठा फटका जरूर आला, परंतु ते कमबॅक करण्यासाठी ओळखले जातात आणि इथे पहा चांगलं कमबॅक रुद्र या खेळाडूचं. यावेळेला स्वीट साऊंड ऑफ द बॅट, मिडल ऑफ द बॅट बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक या षटकातील षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटक आता संपलंय. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 1 गड्याच्या मोबदल्यात 23 धावा.
उपाध्यक्ष आदरणीय तुकाराम सावंत यांचं या ठिकाणी आगमन झालं. आयोजकांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात येतंय. मी विनंती करतो आदरणीय अविनाश कदम यांना की आपण या ठिकाणी त्यांना सन्मानित करायचं आहे. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय तुकाराम सावंत यांना या ठिकाणी सन्मानित करता येत आयोजकांच्या वतीनं आदरणीय अविनाश कदम. आयोजकांच्या वतीने एका ठिकाणी सन्मानित करण्यात येते ते उपाध्यक्ष सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आदरणीय तुकाराम सावंत. धन्यवाद. यस, थँक्यू. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान आणि सन्मान करणं खरं तर ही स्पर्धेची टॅगलाईन आहे. आणि इथे पहा, माणुसकीच हाच खरा धर्म या सडवली गावाचा आपल्याला पाहायला मिळतो. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. यावेळेला पहा, विथ द टर्न फटका खेळला जरूर आणि त्या बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं डीप स्क्वेअरला रिझनच्या बाहेर 6 धावा षटकार. धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या बळीला देखील स्ट्रोक चांगला तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि दुसरी धाव सुद्धा आता इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रथमतः टॉस जिंकला JSKCC मोरगी टीमच्या कॅप्टननी आणि त्यांनी खरं तर फोल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि अंकित भाऊ 11 उंबरकोंड पार्टेकोंड या टीमच्या वाट्याला फलंदाजी आली आहे. आणि पहा, फलंदाजी करत असताना आतापर्यंत चांगला प्रतिसाद त्यांनी या मॅच मध्ये दाखवला. नुकताच व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडल्या जातात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. मनोज तयार झाला. ओव्हर द विकेटनं पाहूया आता हा बॉल मनोजच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाईल. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न मिड विकेट रिझर मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवलाय आणि इथे पहा, दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 36 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न त्या रिझर मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात, परंतु थोडेसे कमी पडले. बॉलचा अंदाज घेता आला नाही आणि बॉल चाललाय 2 बाउन्स सीमा पार. रस मिळतात 4. येतोय सडवली ट्रॉफी ब्रँडेड चौकार. डेंजर कारभार या चषकाचा आपल्याला पाहायला मिळतोय. श्री भैरवनाथ स्पोर्ट्स क्लब सडवली आयोजित सडवली ट्रॉफी 2025 पहिले पर्व. यावेळेला पहा, विकेट करण्याचा प्रयत्न परंतु पंतांचा सिग्नल. इट्स अ व्हाईट बॉल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव धावफलकावरती इथून मात्र ऍड केली जाते. ICC नियम क्रमांक 22 उल्लंघन होत असताना आपल्याला पाहायला मिळते एक्स्ट्रा धाव. यावेळेला एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. निर्धार चेंडूची सांगता झाली. ओव्हर नंबर 3चा आता खेळ संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर कंप्लीट. चला नेक्स्ट मॅच आणि होणार आहे तो स्मरणभूमी तुरुंबे विरुद्ध शिवगर्जना लोहारे. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं आहे व्यासपीठाच्या समोर. स्मरणभूमी तुरुंबे विरुद्ध शिवगर्जना लोहारे या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे नाणेफेकीसाठी.
लक्ष द्या. सुरुवातीची जी 3 षटकं आहेत तुम्हाला ती 15 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करावी लागणार आहेत. ओव्हर नंबर 4 ला आता इथून मात्र सुरुवात होतीये. गोलंदाज तयार झाला. डेथ ओव्हर हाणामारीचा षटक. यावेळीचा हा बॉल पंचांचा सिग्नल वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा धाव आता धावफलकावरती इथून मात्र ऍड केली जाते. 42 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. यावेळीचा हा बॉल तिथे पहा मिड ऑन रिजन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग आणि इथे पहा एकच धाव मिळणार. निखिलनं आतापर्यंत या पहिल्या डावामध्ये चांगला खेळ दाखवला. 28 धावसंख्येवरती तो सध्या खेळतोय. यावेळेला आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगला झेल पकडला आणि इथे पहा विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. निखिल नावाचं वादळ जरूर मैदानाच्या आतमध्ये घुंगावत होतं परंतु त्या वादळाला आता थांबवलंय बॅट्समॅन बाद ठोक डीजे. यस थँक्यू. या चषकाची हवा जणू काय आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण पोलादपूर तालुक्यामध्ये सुरू असताना. सडवली ट्रॉफी संपूर्ण ग्रामस्थांनी भरपूर मेहनत घेतली. यावेळेला पहा फटका ऑन साइडला दुर्वारू क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे जरूर स्वार झालात परंतु आतापर्यंत धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा धावून काढल्या त्यामध्ये एक धाव ही अपुरी धावली म्हणजे एकच धाव आता टीमच्या स्कोर बोर्ड वरती ऍड केली जाईल. 45 बॉल तयार होतोय. पुढचा बॉल या वेळेला फुलटॉसला फुल टूल केलंय. बॉलला पाठवलंय. हवाई यात्रा हवाई सफर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा षटकार. कोण पार्टी कोण या टीमच्या 50 धावा आता पूर्ण होतात. बॉल तयार. याही वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न जणू काय जरूर दाखवला. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात आणि या बॉलवरती दुसऱ्या धावेचा देखील आता प्रयत्न दाखवला आणि 2 धावा आता पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. रनआउटची संधी प्रयत्न दाखवला परंतु तिथे पहा कॉलिंग चुकीचं होतं आणि रनआउटच्या रूपानं आता आणखीन एक झटका बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. बॅट्समॅन बाद. पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार. ओव्हर द विकेट न टार्गेट सेट करणारा बॉल तिथे पहा पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न दाखवला आणि तो यशस्वी होतोय. पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्राचा खेळ धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 53 धावा आणि विजयासाठी स्मरणभूमी तुर्बे विरुद्ध शिवगर्जना लोहारे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस साठी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. मी या ठिकाणी निमंत्रित करतोय नाणेफेकीसाठी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आदरणीय नवनाथजी आयरे व आमचे बंधू आदरणीय अविनाश कदम यांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कर्णधारांनी उपस्थित राहायचंय. समरभूमी तुर्बे विरुद्ध शिवगर्जना लोहारे
दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आदरणीय आयरे साहेब व आमचे बंधू आदरणीय अविनाश कदम या ठिकाणी नाणेफेकीसाठी उपस्थित आहेत. तुर्बे लोहारे या ठिकाणी नाणेफेकीसाठी व्यासपीठावरती उपस्थित आहेत आदरणीय अविनाश कदम आणि आदरणीय नवनाथ जे अहिरे कार्याध्यक्ष सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. तुर्भे विरुद्ध लोहारे असा हा सामना. या ठिकाणी लोहारे संघाच्या कर्णधाराने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग म्हणजे फलंदाजी स्वीकारले. काय टार्गेट सेट करू शकता आपण या विरोधी टीमसाठी? टार्गेट आम्ही 60+ सेट करण्याचा प्रयत्न करू. खरं तर या ठिकाणी तुर्भे आपण नाणेफेक हरलाय. काय वाटतंय आपल्याला या स्पर्धेबद्दल एकंदरीत? स्पर्धेचे आयोजन नियोजन खूपच छान आहे. सडवली संघाचे खूप आभार. तसंच बऱ्याचशा गोष्टी नवीन दिसत आहेत आणि खेळाडू कक्ष पुन्हा समालोचक वगैरे यूट्यूबची जी क्लिअरिटी आहे ती खूप छान आहे. धन्यवाद. यस थँक्यू. ऊर्जासाठी आता 54 धावांचं लक्ष होतं, त्यातून आता 2 धावा मायनस केल्या जातील. व्यासपीठाच्या दोन्ही साईडला एकंदर तर पाहिलं आपण तर या स्पर्धेचं जे आयोजन केलंय ते शिरभैरवनाथ स्पोर्ट क्लब सडवली आणि एक उत्कृष्ट असं आयोजन सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतंय. आजच्या स्पर्धेतील दुसरा सामना या ठिकाणी सुरू झाले. पहिली इनिंग संपले या ठिकाणी आणि या स्पर्धेच्या अनुषंगानं सडवली शिरभैरवनाथ स्पोर्ट क्लबचे खरं तर एक तरुण खेळाडू माझ्या बरोबर आहेत. मी त्यांना प्रश्न विचारतो की अक्षय आपल्याला स्पर्धेबद्दल काय वाटतंय? आम्ही आयोजक आहोत त्यामुळे आमच्यासाठी सर्व नवीन आहे. पहिल्यांदा आयोजन केलेलं आहे पण मुलांनी खूप मेहनत घेतली आणि एक चांगलं आयोजन झालं असं वाटतंय आणि नक्कीच ही स्पर्धा खूप उत्तमरित्या पार पाडणार, नो डाऊट. धन्यवाद. खूप छान असं नियोजन या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं पाहायला मिळतंय. तुमचे मनापासून धन्यवाद. एक चांगलं व्यासपीठ आपल्याला या ठिकाणी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. व्यासपीठाच्या उजव्या साईडला खेळाडू कक्ष आहे. आदरणीय स्वर्गवासी सुभाषदादा जाधव आमच्या युवकांचे प्रेरणास्थान, आमच्या गावाचं नाव ज्यांनी महाड पोलादपूर तालुक्यामध्ये ज्यांनी सामाजिक राजकीय सांस्कृतिक सर्व क्षेत्रामध्ये गाजवलं ते आणि त्यांच्या प्रेरणेने खरं तर या क्रिकेटसाठी खूप असे सुंदर खेळाडू त्याने घडवले. परंतु करोनासारख्या महामारीमध्ये त्यांचं दुःखद निधन झालं. मी आमच्या शिरभैरवनाथ स्पोर्ट क्लबतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. व्यासपीठाच्या दुसऱ्या साईडला या ठिकाणी जे खेळाडू कक्ष आहे ते स्वर्गीय मारुती विष्णू जाधव शिक्षक की ज्यांनी सडवली गावाचं नाव खरोखर या पोलादपूर तालुक्यामध्ये स्वतः शिक्षक असून सुद्धा त्यांनी सडवली गावाला एक चांगली रूपरेषा एक चांगलं नाव या तालुक्यामध्ये केलं. त्यांचं खेळाडू कक्ष आहे ते माझ्या व्यासपीठाच्या डाव्या साईडला. या स्पर्धेसाठी खरं तर अनेक जणांनी सहकार्य केलं, त्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी धन्यवाद. अतिशय सुंदर असं नियोजन. कृपया लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. दोन्ही बॅट्समन चला बॅट्समन आणि बॅटिंग करणारा संघ आपला एक खेळाडू आता प्लेस पाठवायचा. 2 धावा आता प्लस झालेल्या आहेत आणि 54 मध्ये 2 धावा प्लस केल्यानंतर आता 56 धावा तुम्हाला येणाऱ्या 24 बॉल मध्ये इथे मात्र कम्प्लीट करायच्या आहेत. 24 चेंडू विजयासाठी 56 धावांचं लक्ष्य. नेक्स्ट मॅच जिथे टॉस जिंकलाय शिवगर्जना लोहारे या टीमचे कॅप्टन आहे. त्यांचा टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय आलेला आहे. समरभूमी तुर्भे आणि शिवगर्जना
समोर भूमी तुर्बे आणि शिवगर्जना लोहारे यानंतरची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसातील तिसरा सामना हा पहिल्या फेरीत आपल्याला बघायला मिळणार आहे. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. उंबरकोंड पार्टेकोंड संघ चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. फक्त तुम्हाला 15 मिनिटं आम्ही दिलेली आहेत सुरुवातीची 3 षटकं हाताळण्यासाठी आणि त्याच्या व्यतिरिक्त जर जास्त वेळ आपण घेतला तर शेवटचं षटक ज्या मोमेंटला चालू होईल त्यावेळेला मात्र एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घेऊन हे मॅच कव्हर करावे लागेल. ऑनफिल्ड अंपायरने आपल्या स्मार्ट वॉचमध्ये खरं तर टाइम सेट केलेला आहे आणि आता पहा सामन्याला होती सुरुवात या दुसऱ्या डावाला जिथे पहा 56 धावा कंप्लीट करायच्या आहेत. पाहूया आता या धावा इथून मात्र कशा रीतीने कंप्लीट केल्या जातील. खरं तर पोलादपूर तालुका म्हटलं की कोतवाल हे छोटेसे गाव आणि कोतवाल या गावाला बिलॉंग करणारे आमचे मित्र ऋषी आर्ट्स भरपूर अल्पावधीन काळातच एडिटिंगच्या दुनियेमध्ये खूप चांगलं नाव त्यांनी कमावलं आणि याच त्या पोलादपूर तालुक्याला ते बिलॉंग करतात. आणि पहा आज अनेक नामांकित क्रिकेटपटूंचे ते अतिशय सुरेख पद्धतीने व्हिडिओ बनवतात आणि नक्कीच 10,000 पेक्षा जास्त फॉलोअर्सचा टप्पा त्यांनी इंस्टाग्राम पेजवरती कंप्लीट केला नुकताच आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या अनुषंगाने स्वागत असेल. जाऊया मॅच कडे. इथे पहा नुकताच एक चांगला बॉल तयार. यावेळेला देखील इनफिल्डच्या बॉलना स्ट्रोक सजवलाय त्या रिझर्व मध्ये फिल्डर नाही घेत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रस मिळतात 4 बॅटिंग करणाऱ्या टीमला संजीवनी देणारा हा चौकार. याही वेळेला मागच्या फटक्याची आम्हाला आठवण झाली. पुन्हा एकदा तोच फटका इथे मात्र सजवला जातो आणि बॉल चालला. तारच्या 2 बॉलवरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. बॅटर उमेशची बॅट आता तळपत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि इथे पहा त्यांची बॅट आता चौकारांची भाषा मैदानाच्या आतमध्ये बोलत असताना आणखीन एक बिग हिट. वाव लेन बॉल पिक केलाय उचलला फेकून दिलाय फटक्यामध्ये चार बॉलच्या अखेरीस 14 धावा या मेंडेटरी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत बॅटरने कुठलेल्या आहेत. ओ वाव काय फटका सजवलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर गॅप मधून बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. चौकाराच्या साह्याने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. धावा झाल्या आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 18 धावा. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. पाहूया या बॉलवरती आता काय घडणार. बॉल तयार. यावेळीचा हा बॉल सोडून दिला पंतांचा इशारा. इट्स वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात. भरपूर धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 19 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतो. अजून या पहिल्या षटकातील 1 बॉल बाकी आहे. यावेळेला बिग हिट विथ द टर्न हा फटका सजवलाय. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खाऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं 6 धावा.
चला एक ओव्हरचा खेळ आता संपला आणि धावफलकावरती 25 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामधल्या जर का आपण बघितलं तर 24 धावा या बॅटर उमेशच्या बॅट मधून आलेल्या आहेत. ही एक चांगली बाब आहे. उमेशची बॅट मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकारांची भाषा बोलत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि चांगली फलंदाजी चांगली सुरुवात आतापर्यंत त्याने अनिकेत भाऊ 11 उंबरकोंड या टीमला करून दिली आहे. पहिल्या ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजीच्या रनवेवरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतो आहे. संतोष यांना सध्या गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय. बघूया आता त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने बॉलिंग केली जाणार. यावेळीचा हा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न जणू काय बॅटरने दाखवला परंतु इथे पहा डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल खरं तर फोल्डिंग करणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. उंबरकोंड संघ खरं तर टॉस हारल्यानंतर त्यांच्या वाटाला बॅटिंग आले आणि बॅटिंग करत असताना आतापर्यंत 56 धावा त्यांनी बनवल्या आणि त्या धावा आता डिफेंड करत असताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या मोमेंटला बाईच्या रूपाने एक धाव आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती 26 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 26 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे समरभूमी तुर्भे विपक्ष शिवगर्जना लोहारे. टॉस जिंकला लोहारे टीमचे कॅप्टन आणि त्यांचा बॅटिंग करण्याचा निर्णय आलेला आहे. मॅच संपल्यानंतर समरभूमी तुर्भे संघ लगेच मैदानाचा आपण ताबा इथून मात्र घ्यायचा. धावफलकावरती आतापर्यंत रनसंख्या आपल्याला पाहायला मिळते 26 धावा. बॉल तयार होतोय. यावेळेला पहा स्ट्रोक चांगला आहे तिथे एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे विसावला जरूर परंतु या बॉलवरती फक्त एकच धाव मिळणार. धावफलकावरती 27 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. किती बॉल झाले या ओव्हरमध्ये? आता इथे पहा बॅट बदलवली जाते. पुन्हा एकदा बॅटर आपली लकी बॅट घेऊन खरं तर मैदानाच्या आतमध्ये विसावला. बघूया आता त्याच्या माध्यमातून कशा रीतीने बॅटिंग केली जाणार. उमेश नॉन स्ट्राइक केलाय ना. उमेश अजूनही खरं तर या ओव्हर मध्ये नॉन स्ट्राइक इन वरती उभा. त्याच्याकडे क्षमता आहे. कोणत्याही क्षणाला तो सामना आपल्या बाजूने झुकवू शकतो. यावेळेला पहा बॉल हवेत बॅट बदलली आणि पहा आपली लकी बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळला गेला आणि इथे पहा काय फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलं बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि विजयासाठी 23 धावा तुम्हाला इथून मात्र जमवाव्या लागतील. बॉल तयार. यावेळीचा हा बॉल इथे पहा बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु अंपायर कळवतात की लेग बायच्या रूपाने ही एक धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आणि एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती बदल आपल्याला बघायला मिळतात. धावफलकावरती एकूण रनसंख्या आपण बघतोय 34 धावा. इथून जर का डॉट बॉल किंवा विकेट जर आल्या तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा एक मजबूत स्थितीमध्ये बॉलिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल. परंतु JSKCC मोरगिरी या टीमची आतापर्यंत चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 56 धावांचं लक्ष्य होतं. त्या लक्ष्याचा पाठलाग ज्या पद्धतीने करायचा होता तशा प्रकारचा पाठलाग इथून मात्र सुरू आहे. यावेळेला पहा डायरेक्ट हिट जर झाली असती तर चित्र काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. परंतु इथे पहा पुन्हा एकदा एक धाव लेग बायच्या रूपानं एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती एकूण रनसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपण बघतो बाय 35 धावा. चला पाण्याची मागणी केली जाते. येणारे बॉल शिल्लक 12
आणि 12 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. ऐकूया तोपर्यंत डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ठोक डीजे. त्यांचा नामोल्लेख करणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी. या स्पर्धेसाठी आदरणीय विठ्ठल नाना जाधव यांनी 5,000 रुपये, आदरणीय करण राईत साहेब डोंबिवली 1,111 रुपये, आदरणीय वैभव दिनकर चांदे बोरावले सरपंच 5,000 रुपये, आदरणीय बाबाजी नाना जाधव 5,000 रुपये, आदरणीय हरेश नाना जाधव माजी सैनिक 2,001 रुपये, आदरणीय राजू शेठ लक्ष्मण जाधव उद्योजक 5,000 रुपये, आदरणीय प्रशांत दादा जाधव 500 रुपये, आदरणीय अमित काशीराम जाधव 5,000 रुपये, आदरणीय अविनाश रघुनाथ कदम 5,000 रुपये, पवन बालकृष्ण जाधव आदरणीय पवन बालकृष्ण जाधव 200 रुपये, 2,000 रुपये, सुभेदार संदीप दिनकर जाधव 2,000 रुपये, अर्जुन सचिन उतेकर 2,001 रुपया, आदरणीय नामदेव मारुती जाधव 2,000 रुपये, चेतन बबन जाधव 1,111, सुभेदार चंद्रकांत पांडुरंग जाधव 1,000 रुपये, बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये आता विजयासाठी 21 धावांची गरज आहे. 12 चेंडू 21 धावा, 21 धावा 12 चेंडू. काय घडणार आहे या मॅच मध्ये? गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आता येतोय. विशालचा हा बॉल समोरच्या दिशेला अनस्टॉपेबल, अनबिलेबल, सुपर सही ऊपर बॉल पाठवलं बाउंड्रीलाईनच्या आता येणारे बॉल 11 आणि 11 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. 31 या धावसंख्येवरती खेळतो बॅटर उमेश जबरदस्त फलंदाजी करत असताना वन मॅन शो एकटा लढा देण्याचा पेट दाखवतोय. या मॅच मध्ये आणखीन एक जबरदस्त फटका. लगातारच्या 2 बॉल वरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. वर्ल्ड बॅटिंग परफॉर्मन्स बाय उमेश. आज मात्र सी मोरगिरी या टीमला बिलॉंग करत असताना उमेश या खेळाडूने प्रभावित केलं, इम्प्रेस केलं. आज उमेश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगावत असताना जबरदस्त बॅटिंग. तिसरा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या स्पर्धेतील पहिला खेळाडू ज्याच्या बॅटमधनं सलग 3 बॉल वरती 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. माझ्या मते या बॅटरची बॅटिंग आवडली असेल तर प्रेक्षकांनो जोरदार टाळा व्हायला काही हरकत नाहीये. जबरदस्त गरज आणि अर्धषटकासाठी 4 धावांची गरज आहे बॅटर उमेशला. आणि इथे पहा स्ट्रोक चांगला आहे. 1 धाव कंप्लीट झाली आणि 1 धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. 2ऱ्या धावेचा प्रयत्न दाखवलाय आणि इथे पहा 2री धाव सुद्धा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. 2 धावेच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपण बघतोय. 55 धावा. अर्धशतकासाठी 2 धावा दूर आहे. बॅटर उमेश आणि षटकारानं अर्धशतक कंप्लीट करतोय. या स्पर्धेतील जर का आपण बघितलं तर 2रं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतं उमेशच्या बॅटमनला. का बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाले. आमचं अभिवादन स्वीकारायचं उमेश. एकदा बॅट हवेमध्ये उंचावायची आहे. वेल प्लेड. काय खेळ आपल्याला पाहायला मिळाला. स्क्रीनवरती आता त्याला दाखवलं जातं. जर का आपण बघितलं तर अवघ्या 13 बॉल मध्ये 51 धावांची ही धुवाधार खेळी आपल्याला पाहायला मिळाली बॅटर उमेशच्या बॅटमधनं आणि खऱ्या अर्थानं सामना जिंकलाय. वेल प्लेड. JSKCC मोरगिरी संघाने हालक बालक देऊयात. अंकित भाऊ 11 उंबरको